नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. रात्रीच्या वेळी जीवाला खूप भूक लागते आणि तो गार्डला म्हणतो, तू तर डबा आणला असेल ना, परंतु मी तर ऑनलाईन देखील काही मागू शकत नाही. आता तर मला खूप भूक लागली आहे, काय करावे. त्याच वेळेस पाठीमागून आवाज येतो, वरण भात खाणार का. आणि जीवा हा पाठीमागे वळून पाहतो तर त्या ठिकाणी नंदिनीची आई आलेली असते आणि जीवा देखील खुश होतो. तो आनंदाने वरण भात खाण्यासाठी हात लावतो तेव्हा त्याला चक्क चटका लागतो. त्यावेळेस नंदिनीची आई म्हणते, तरी नंदिनीने सांगितले होते की जीवाला सांग, वरण भाताला लगेच हात लावू नको तुला, नाहीतर हाताला भाजेल. तेव्हा जीवा बोलतो, खरंच नंदिनी असं म्हणाली का. तेव्हा नंदिनीची आई म्हणते, हो, तिने मला सर्व सांगितले आहे. तिला तुझी खूप काळजी आहे. आता देखील ती बाल्कनीमध्ये उभी राहून हे सर्व पाहत आहे. व तेव्हा जीवा बाल्कनीकडे बघतो तर त्या ठिकाणी खरंच नंदिनी उभी असते आणि सगळं काही पाहत असते. व नंदिनीला पाहिल्यानंतर जीवा देखील आनंदित झालेला असतो. तर तिकडे आपण पाहतो, काव्य ही आपल्या खेळण्यातील बोक्याला झोपवते आणि त्याच्यावर पांघरून घालते व म्हणते, बोक्या, आता आपल्याला कायमस्वरूपी एकत्र राहायचं आहे. तू असाच माझ्याजवळ झोपत जा. तेव्हा पार्थ दुसऱ्या बेडवर झोपलेला असतो आणि रागाने काव्याकडे बघू लागतो. तर आता पुढील येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही जीवाला, पार्थ हा काव्याला माफ करणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.